काय वाटलं? तू किर्लोस्करांच्या बंगल्यात आहेस? हा, बघ इकडे आहे. कुठे आहे का? कुठे किर्लोस्करांचा बंगला आहे? ही मुंबई नाहीये तुझी. तुझे घरी परत जाण्याचे सगळे रस्ते बंद केलेत मी. तर तू त्याच रस्त्यावरनं चालशील जो रस्ता मी तुझ्यासाठी ठरवला आहे. हा जो तुझा माज आहे तो तू त्या आदित्यच्या जीवावर दाखवतेस ना मला. तुझा तू आदित्य अख्ख्या मुंबईत तुला शोधत असेल, पण इथे माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी तू ऑलरेडी मुंबईला पोहोचलेली असतील. दुबईला चल चल उघड रे. बघितलंस का यांच्याकडे? आता यांच्या बरोबर तुला सुद्धा दुबईला पाठवणार. बंद कर. चल ना, मी तुला गावापर्यंत सोडतो ना. तुम्ही जा, माझी बस येईलच आता आणि मी व्यवस्थित जाईन. आदित्य सर, ओळखलत का मला? मला जिच्याकडनं जे मिळणार होतं तिला मी केव्हाच उडवलं. सगळी माझी चूक आहे. सगळी माझी चूक आहे पारू. पण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला गमावणार नाही पारू. पारू पारू, जग इकडचं तिकडे झालं तरी चल, पण मी तुला त्या अजयच्या तावडीतून सोडून आणणार मी तुला. मी जर या सगळ्या गोळ्या एकत्र घेतल्या तर नक्कीच मरेन ना? अरे मला नाही जगायचंय आता. मला नाही राहायचंय तुझ्या आयुष्यात. मी कायमच निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. मला नाही जगायचं. आता तुला त्रास नाही देणार मी. मला नको हे लाईफ. खरंच मला नको. अगं प्रीतम, मी स्वतःला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हे बघ, तू काही वेडेपणा करू नकोस हा, प्लीज. नाही प्रीतम, मला नाही राहायचं. मला मरायचंय. हे बघ, तुझ्यासाठी ही चिठ्ठी लिहून ठेवली मी. तू थांब, मी येतो तिथे. नको प्रीतम, तू नको येऊस. प्रेम नको येऊस. तू इथे येऊन काय मला वाचवणारस का? प्लीज प्लीज प्रीतम, नको येऊस. तू नको येऊस. हे बघ, मी लवकरात लवकर पोचतोय. खरंच येतोयस? किती वेळ लागेल तुला? हे बघ, 15 मिनिटात आलास तर कदाचित मी भेटेन. नाहीतर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तू थांब, मी लवकरात लवकर पोचतोय. हा, बाय. काय म्हणावं या पोरीला? अशी कशी गायब होती? कुठे गेली म्हणायची ही? आदित्य सर पण नाहीत बंगल्यावर. नाहीत बी नाही कुठे गेले. मला वाटते तिथे आयडी संकट असतील. आदित्य सर बंगल्यावर नाहीत. अरे यार, वरती मामा.
हॅलो मारुती मामा बोला. आदित्य बाबा काय आहे ते घरच्या कामासाठी पारू गावाकडे निघाली होती. मी तिकडे फोन केला होता पर माझी पारू काही तिकडे पोचली नाही हो. तुमच्या संगत आहे का ती? नाही म्हणजे तुमच्या संगत जर का ती असेल तर माझी काळजी मिटलो. हो पारू माझ्यासोबत आहे. हो पारू तुमच्या सोबत आहे? मग ती माझा फोन का नाही उचलत? नाही मामा काहीतरी प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा वगैरे. म्हणजे ती गावाकडे गेली नाही का? नाही नाही हॅलो मामा ऍक्च्युली काय झालं की तिची बस मिस झाली त्यामुळे मी तिला गावी सोडायला चाललोय. नाही नाही ऐका ना आदित्य बाबा तुम्ही तिला गावाकडे सोडायला जाऊ नका. काय लई शानी आहे ती. तिच्या नादी लागू नका तुम्ही. म्हणजे काय आहे उद्या आईल्या मॅडमचा वाढदिवस आहे ना आणि दरवर्षी प्रमाणे तुम्ही सगळ्यात आधी त्यांना शुभेच्छा देता ना. ती येळ नको चुकायला म्हणून मी काय म्हणतोय तुम्ही तिला घेऊन इकडेच या. मारुती मामा मी येतो. मला फक्त थोडा उशीर होईल. ओके आणि मी काही झालं तरी आईच्या वाढदिवसाला तिथेच असेल. पारू ठीक आहे तुम्ही काळजी करू नका. मी करतो तुम्हाला कॉल मामा. ओके बाय बाय. आदित्य बाबा तिच्या संकटातच. चल मारुती मामाला आत्ताच काही कळायला नको. मला आधी पारूला शोधलं पाहिजे.